घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला। अनधिकृत होल्डिंग संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले। जिल्ह्याच्या मुख्यालयासह सर्वच नगरपालिका क्षेत्रात असलेल्या होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवर घेत जिल्हा प्रशासनाने प्रत्येक होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत। बुलढाणा शहरातील अनधिकृत होल्डिंग नपा मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हटविण्यात आलेले आहे। अजूनही काही होल्डिंग्स बाकी आहेत। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते तथा आझाद हिंद संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनीही जिल्हा प्रशासनाला अनधिकृत होल्डिंग हटविण्यासंदर्भात निवेदन दिले आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई घाटकोपर या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली। 14 निष्पाप नागरिकांना जाहिरातच्या होल्डिंगमुळे आपले प्राण गमावे लागले। आणखी काही नागरिकांचे जीव जाण्याची शाश्वती वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली। तोच प्रकार महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही होत आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अनधिकृत जाहिरात होल्डिंगला काढण्याचे आदेश पारित केले। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होल्डिंग काढण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 2 वर्षापूर्वी दिलेले आहेत। तसा अधिकृत परवाना एकाही जाहिरात होल्डिंगकडे या ठिकाणी नाही। बुलढाणा शहरात 10/20ची अधिकृत परवानगी फक्त होल्डिंगला आहे। असे असताना या ठिकाणी 40/60, 40/200 असे या साईटचे अनधिकृत होल्डिंग उभे आहेत। यापूर्वी दुर्दैवी घटना बुलढाणा शहरात चौरे मार्केट या ठिकाणी घडलेली आहे। जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होल्डिंग काढण्यात यावे तशी मागणी आम्ही रीतसर 6/5/2024ला संबंधित प्रशासनाकडे केली, आजही केली। त्वरित जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होल्डिंग काढण्यात यावे, अन्यथा नाईलाज असतो नागरिकांच्या संरक्षणार्थ आझाद हिंदला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील। ही चेतावणी इशारा आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत। ज्ञानवर्धिनी न्यूजसाठी मी राजेश डिरोळकर, बुलढाणा।